नमस्कार, मी निशिगंधा. तोंडात सिगारेट, हातात देशाच्या सर्वोच्च नेत्याचा जळत असलेला फोटो आणि त्या फोटोच्या आगीला सिगारेट पेटवणारी तरुणी. एखाद्या सिनेमातला सीन वाटावा असं हे दृश्य. असे अनेक फोटो तुम्ही सध्या सोशल मीडियावर पाहत असाल. ह्या सगळ्या तरुणी आहेत इराणच्या आणि या देशातल्या इस्लामिक सत्तेविरोधात त्या सध्या आंदोलन करतायत. मोठ्या प्रमाणावर सगळे लोक रस्त्यावर उतरलेत. इराण सध्या पेटलाय. सरकार ही आग जेवढं शमवण्याचा प्रयत्न करतंय तेवढी ती वाढत चाललीय. इराणमध्ये इस्लामिक शासनाचा अंत जवळ आलाय असं बोललं जात आहे. बरं, लोकांचा हा राग 1-2 दिवसाचा नाहीये बरं का. वर्षानुवर्ष होत असलेल्या अन्यायाविरोधात उठलेला हा आवाज आहे आणि तो आता लवकर शांत होईल असं काही वाटत नाहीये. म्हणजे एकेकाळी जो इराण अत्याधुनिक देशांपैकी एक होता, त्या देशातल्या महिला शिकलेल्या, पुढारलेल्या होत्या. त्याच महिला आज त्याच देशात हिजाब शिवाय घराबाहेर पाऊलही टाकू शकत नाहीयेत. आणि टाकलं तर त्यांना शिक्षा दिली जाते. काही वेळा मारून देखील टाकलं जातं. आजच्या इराणची ही अवस्था कशामुळे झाली, महिलांबाबतीत या देशाची काय भूमिका आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. एखादा देश प्रगत आहे किंवा विकसित होतोय हे कशावरून ठरवलं जातो? मला वाटतं हे त्या देशातल्या महिलांच्या स्थितीवरून ठरवलं जातं. म्हणजे बघा ना, एखाद्या देशातल्या महिलांची सामाजिक, कायदेशीर किंवा वैयक्तिक स्थिती कशी आहे हा एखाद्या देशाच्या प्रगतीचा एखादा निकष मानलाच जाऊ शकतो. पण भारताच्या बाबतीतही हे लागू होतं. भारतात कायमच महिला पुरुषांच्या बरोबरीनं काम करत होत्या, त्यांच्या खांद्याला खांदा लावून जगत होत्या. पण आता त्या प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. आपल्या देशात मुलींना, महिलांना पाहिजे ते त्या करू शकतात, त्या हवं तिथे फिरू शकतात, त्यांना सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य आहे. आणि मागच्या 70-80 वर्षात तर भारताची स्थिती निश्चितच सुधारली आहे. आता या तुलनेत इराणची परिस्थिती काय ते जाणून घेऊया. 1970च्या दशकापर्यंत इराण हा जगातला सगळ्यात आनंदी देशांपैकी एक होता. महिलांसाठी हे सगळ्यात प्रगत आणि आधुनिक राष्ट्र समजलं जायचं. तिथल्या महिलांना सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य होतं. त्या कुठेही देशात मुक्तपणे वावरू शकत होत्या. तुम्हाला मी काही फोटो दाखवते, ते पहा. पाहिले? हे सगळे फोटो अमेरिका किंवा युरोपचे नाहीयेत, ते इराणच्या महिलांचे आहेत. पण 1979 या सालच्या पूर्वीचे. आणि आता काही फोटो दाखवते, तेही पहा. हे आजच्या इराणी महिलांचे फोटो आहेत 1979 नंतरचे. मग 1979 या वर्षी असं झालं तरी काय की इराणच्या महिलांची स्थिती इतकी बदलली? त्याआधी आपल्याला इराणचा इतिहास काय ते समजून घ्यावं लागेल. इराण हा पूर्वीचा पर्शिया म्हणून ओळखला जात असे. पर्शियन संस्कृती ही जगातली सगळ्यात प्राचीन संस्कृती होती. हा देश खनिजांनी समृद्ध असा होता. खनिज तेल साठ्यात त्याचा जगात 3रा क्रमांक होता. 1921 मध्ये या देशात रजा खान नावाच्या एका पर्शियन अधिकाऱ्यानं उठाव केला आणि पर्शियाच्या सत्तेवर ताबा मिळवला. 1935 मध्ये त्यानं देशाचं नाव बदलून इराण असं केलं आणि इथेच 1935 साली पर्शियाचा इराण झाला. त्याच्यानंतर त्याचा मुलगा मोहम्मद रजा पहलवी हा सत्तेत आला. 1941 मध्ये तो इराणचा शाह झाला. पण 1979 पर्यंत शाहच्या या भ्रष्ट शासनाला लोक कंटाळले आणि त्यांनी ही सत्ता उलथून टाकली. त्याच्यानंतर कट्टर धर्मांध मुस्लिम नेते अयातुल्ला खोमेनी हे सत्तेत आले आणि त्यांचा मुलगा आता इराणचा राष्ट्रप्रमुख आहे. इराण हे इस्लामिक प्रजासत्ताक राष्ट्र झालं ते 1979 साली. लोकांना वाटलं होतं की आता बदल होईल. पण खोमेनी यांनी एखाद्या हुकुमशहाप्रमाणे इराणवर राज्य करायला सुरुवात केली. याचा सगळ्यात पहिला फटका बसला तो इराणच्या महिलांना. 1979 पूर्वी त्या महिला शिक्षण, नोकरी, राजकारण सगळ्या क्षेत्रात पुढे होत्या. इराणी महिला अत्याधुनिक कपडे घालत होत्या, स्कर्ट घालत होत्या, त्या उच्च शिक्षण घेत होत्या, नोकऱ्या करत होत्या, सोबतच रात्री पार्ट्याही करत होत्या.
पण त्यानंतर इराणमध्ये महिलांवर अनेक असे निर्बंध घातले गेले, ज्यामुळे महिलांची स्थिती इराणमध्ये अतिशय वाईट झाली. घराबाहेर फिरताना महिलांनी पूर्णपणे केस झाकले पाहिजेत, असा हिजाब परिधान केला पाहिजे, अंग झाकेल असे सैलसर कपडे घातले पाहिजेत, असा नियम इराणमध्ये लागू करण्यात आला. एरवी केस मोकळे सोडले तर काय असं कोणालाही वाटू शकतं, पण इराणच्या कट्टरतावादी मुस्लिम राजवटीत तो एक गुन्हा आहे. हो, केस मोकळे सोडणं हा इराणमध्ये एक गुन्हा आहे. महिला हा ड्रेस कोड पाळतात की नाही हे तपासण्यासाठी गश्त ए इर्शाद नावाचं पोलीस दल प्रत्येक गावागावात सक्रिय असतं, तैनात असतं. एवढंच नाही तर त्यासाठी अनेक ठिकाणी CCTV कॅमेरे सुद्धा बसवले जातात. म्हणजे इराणमध्ये टेक्नॉलॉजीचा असाही वापर होतो. ह्या गश्ते इर्शादच्या पोलिसांना अगदी कुठेही महिलांची तपासणी करण्याचा आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा संपूर्ण अधिकार आहे. हा कडक इस्लामिक कायदा लागू झाल्यानंतर तिथल्या शाळांमध्ये इंग्रजी आणि फ्रेंच भाषा शिकवण्यास बंदी घालण्यात आली. त्या परदेशी आक्रमणकर्त्यांच्या भाषा मानल्या गेल्या, म्हणूनच त्याच्यावर बंदी घालण्यात आली. मुला-मुलींना एकत्र शिक्षण देणाऱ्या शाळाही बंद झाल्या. परदेशी संगीत, कपडे, पुस्तकं आणि सिनेमांवरही बंदी घालण्यात आली. आणि यातला सगळ्यात धक्कादायक निर्णय म्हणजे मुलींसाठी लग्नाचं वय इराणमध्ये 18 वरून 13 वर्ष इतकं करण्यात आलं. 13 वर्षाच्या लहान मुलीचं अगदी कुठल्याही वयाच्या पुरुषासोबत सहज लग्न लावून दिलं जाऊ शकतं. हा किती धक्कादायक निर्णय होता, नियम होता, हे तुम्हाला समजेल. महिलांसाठी अनेक नियम आणि कायदे लागू करण्यात आले आणि यात महिला दोषी आढळल्यास त्यांच्यावर दंड, तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. कधी कधी तर त्यांना लोकांसमोर चाबकाच्या फटक्यांची शिक्षा दिली जाते. किती डेंजर परिस्थिती आहे ना ही. कशा जगत असतील त्या इराणमधल्या महिला, तुम्हीच विचार करा. आता येऊया 13 सप्टेंबर 2022 रोजी. या दिवशी असंच काहीसं घडलं. मेहसा अमिनी या 22 वर्षीय मुलीला पोलिसांनी हिजाब न घातल्याच्या कारणावरून अटक केली, पकडलं. म्हणजे तिने हिजाब घातला होता, पण तिचे केस दिसत होते, त्यावरून तिला ताब्यात घेण्यात आलं. पोलीस कोठडीत असताना तिला इतकं मारलं की ती कोमात गेली आणि 3ऱ्या दिवशीच तिचा मृत्यू झाला. 22 वर्षीय मुलीला हिजाब घातला नाही म्हणून आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर या इराणमध्ये हिजाब विरोधी आंदोलन पेटलं. आपल्या देशात परीक्षेला येताना मुस्लिम मुलींना हिजाब बंदी केली किंवा एखाद्या शाळा कॉलेजात त्यांना बुरखा घालून येऊ नका असं म्हटलं तर त्या विरोधात मुली आंदोलन करतात. म्हणजे एका देशात हिजाब हटवण्यासाठी आंदोलन होतं आणि एका देशात हिजाब बंदी का केली म्हणून आंदोलन होतं. किती मोठा विरोधाभास आहे ना हा. भारतात काही लोक म्हणतात की आपल्याकडची स्त्री किती हीन दीन अवस्थेत जगत होती, आपण कधीच सभ्य नव्हतो, स्त्रीला आपल्याकडे कधीच सन्मानजनक वागणूक नव्हती. त्यांनी एकदा इराणच्या महिला कशा जगत असतील याचा विचार करा. बांगलादेशातल्या हिंदू महिलांवर कसे अत्याचार होतात त्याविषयी विचार करा. मग भारतातल्या महिला कायम किती ताकदवान होत्या, किती पॉवरफुल होत्या याचा तुम्हाला अंदाज येईल. आज इराणमध्ये याच कट्टर इस्लामिक खोमेनी सरकार विरोधात आंदोलन उभं राहिलंय. तिथल्या मुली, महिला या पुढे येत आहेत. भर रस्त्यात हिजाब काढून टाकून त्या जाळून टाकतायत, केस मोकळे सोडतायत, केस कापतायत, तोंडात सिगारेट धरून खोमेनीचा फोटो जाळतायत. वर्षानुवर्ष सहन केलेल्या अत्याचाराविरोधात आवाज उठवतायत. आता इराणच्या या तरुणींना या आंदोलनात यश मिळणार का आणि तिथे इस्लामिक सत्ता पालटणार का, सगळ्यांचं लक्ष आहे. तुम्हाला इराणच्या या परिस्थितीविषयी काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा.